नमस्कार. आज 23 जुलै 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, विद्यार्थ्यांना विरोधकांची जोड, जंतर मंतरवरील आंदोलन तीव्र झाल्याने केंद्राकडून आंदोलकांची चर्चा. आता सर्वांना माहिती आहे जंतर मंतरवरती CJPचं आंदोलन चालू आहे. मग त्यातल्या त्यात पहा, अगदीच 20 तारखेपासून संसदेचं अधिवेशन चालू झालं व संसदेचं अधिवेशन चालू झाल्यानंतर पहा जो मार्च निघाला संसदेकडे, ओके, त्यामध्ये पोलिसांची लाठीचार्ज झाला व पोलिसांचा लाठीचार्ज झाल्यानंतर अगदीच विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे. त्यातल्या त्यात काल लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अगदीच केंद्र सरकारला प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर पहा लागलीच केंद्र सरकारची पण एक पत्रकार परिषद झाली व त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं की अगदी जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे पण अशाच पद्धतीने पेपरफुटीचे प्रकरण समोर आलेली आहेत. आता अगदी विरोधक आणि सत्ताधारी या दोघांमध्ये वादविवाद चालत असणार आहे, परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर हे आंदोलन कोणी उभा केलेलं आहे तर तरुणांनी उभा केलेला आहे. ओके, मग अगदीच या पद्धतीनेच पहा एक बेस्ट आर्टिकल म्हणजे अगदी आजचं लोकसत्ता जर पाहिलात ना तुम्ही तर संपूर्ण त्याबद्दलच देण्यात आलं आहे व मी त्याबद्दलच चर्चा करणार आहे. ओके, आता हा आर्टिकल तुम्ही पाहू शकता. हे संपूर्ण पेज लोकसत्तानी विशेष पेज छापलेला आहे फक्त CJPचं आंदोलन कव्हर करण्यासाठी किंवा तरुणांचं आंदोलन कव्हर करण्यासाठी. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट पेजवरती अगदीच संपादकीय पण त्यांचेच आहेत. त्याच्यानंतर आपण द हिंदूकडे पाहूया. द हिंदूमध्ये पण अगदी भरभरून आर्टिकल आलेले आहेत आंदोलनाबद्दल. ओके, तत्पूर्वी मी एक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे की हे जे पवन निलेवाड न्यूज चॅनल आहे ना ते बेसिकली न्यूज चॅनल नाही आहे. हां, तर हेच बोलायचं होतं पहा मला की पवन निलेवाड हे जे तुम्ही चॅनल पाहत आहात हे बेसिकली न्यूज चॅनल नाही आहे. तर पहा UPSC अथवा MPSC च्या एक्झामसाठी म्हणून मी वृत्तपत्र विश्लेषण घेत असतो. माझा कोर अजेंडा जो काही असेल तो UPSC कडून जास्त असेल व थोडासा MPSC कडे झुकलेला आहे. ओके, उर्वरित पहा कंबाईनचं पण थोडंसं त्यामध्ये कव्हर केलं जाणार आहे. कंबाईनवरून मला आठवलं पहा काल तलाठी भरतीची जाहिरात आलेली आहे जी की गट क मध्येच त्यांनी वाढीव पदं निर्माण केलेली आहेत. तर नक्कीच मी तुम्हाला कशा पद्धतीने मदत करू शकतो का तुम्ही प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण पहा जी माझ्याकडून चूक झालेली आहे ना, म्हणजे मी ज्यावेळेस UPSCच्या मागे लागलेलो होतो ना, फक्त मी कोर करून UPSC कडेच गेलेलो होतो, परंतु पहा रुरल भाग जर पाहिलात आपण तर अगदीच MPSC मधील ज्या उर्वरित एक्झाम आहेत ना त्याला पण आपण जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. ओके, जर तुमच्याकडे प्लॅन B असेल ना तर नक्की तुम्ही पहा पुन्हा पण राज्यसेवेची तयारी करू शकता. राज्यसेवेला असं काही लिमिट नाही आहे, परंतु UPSCला तिथं एज लिमिट होती. या निमित्ताने थोडंसं माझं प्लॅनिंग चुकलं, परंतु ही प्लॅनिंग तुमच्याकडे चुकू नये याच नात्याने पहा मी अगदी तुम्हाला जर वाटत असेल ना की मी मदत करू इच्छितो किंवा मी काही मदत करू शकतो तुम्हाला तर नक्कीच तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की एखादा विषय किंवा एखादं काय. आता मला त्याबद्दल माहिती नाही, मला नक्कीच त्याबद्दल अभ्यास करावा लागेल पहा प्रथम, पण नक्की मी मदत करण्यासाठी नक्कीच तत्पर असेल. ओके, ग्रुप C बद्दल आता अगदीच मी PYQ त्यांचे पाहिलेले नाहीत पण अगदी हेल्प करेन. ओके, उर्वरित या. हां, तर काही विद्यार्थ्यांनी काल मला अगदीच न्यूज चॅनल प्रमाणे कमेंट केले होते पहा, पण मी त्यांचे कमेंट हटवलेले आहेत कारण अगदी हे आपलं जे चॅनल आहे ना ते UPSC आणि MPSCशी निगडीत जास्त आहे. मी न्यूज चॅनल चालवत नाही, सॉरी फॉर दॅट. ओके, तत्पूर्वी आता आपल्याला एका UPSCच्या अँगलनुसार किंवा MPSC ॲस्पिरंटच्या अँगलनुसार हे आर्टिकल्स किंवा वृत्तपत्र विश्लेषण पाहायचं आहे. तर चला सुरुवात करूयात. तत्पूर्वी पहा आणखीन एक मजेशीर बातमी म्हणजे CGIने आणखीन एक प्रश्न बोललेला आहे की आमचा वेळ वाया घालवू नका. म्हणजे आता अगदीच CGI यांनीच आक्षेपार्ह वक्तव्य पूर्वी केलेलं होतं कॉकरोच म्हणून अशा पद्धतीने तरुणांना त्यांनी संबोधलं होतं व त्यातूनच हे CJP उदयास आली. व त्याच्यानंतर नेक्स्ट पहा सर्वांनी पाहिलेले आहेत व्हिडिओ. ओके, इंटरनॅशनल मीडिया मी देखील पहा 2 दिवस मी देखील अस्वस्थ होतो व प्रत्येक तुम्ही अगदी न्यूयॉर्क टाइम्स घ्या, त्यानंतर पाकिस्तानचं डॉन वृत्तपत्र घ्या, म्हणजे कोणतंही वृत्तपत्र जर तुम्ही पाहिलात ना त्यामध्ये अगदी फक्त भारत देशामधील वृत्तपत्र नाही बरं. ओके, भारत देशाच्या वृत्तपत्रामध्ये आता लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू जर सोडलात ना 3 तर यांच्याकडे पाठीचा कणा अद्याप देखील ताट आहे. परंतु दुसरीकडे जर तुम्ही अगदीच पहा यूट्यूबवरती तुम्ही जाऊन ना झी न्यूजचे फक्त तुम्ही कव्हरेज पहा. ओके, झी न्यूजने डायरेक्टली CJP म्हणजे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, कॉकरोच जनता पार्टीचं जे आंदोलन आहे ना त्याला त्यांनी डायरेक्टली क्रॅकडाऊन करण्याचा प्रयत्न केला व तिथं पोलिसांवर किती अत्याचार झालेला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही प्लीज व्हिजिट करू शकता. म्हणजे आज देखील ते न्यूज चॅनल वगैरे बदललेले नाही आहेत. मग त्यामध्येच पहा अगदी सुप्रीम कोर्ट पण सध्याला बदलत नाही आहे किंवा म्हणजे आपण न्यायाची शेवटी अपेक्षा कोणापासून करायचं तर न्यायालय पण अशा पद्धतीने जर वक्तव्य करत असतील की बाबा तरुणांचं त्यांना देणं घेणं नसल्यासारखं ही इथं बेसिकली वागत आहेत. आता नक्कीच पहा हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, सॉरी फॉर दॅट, परंतु रियालिटी तर हीच आहे ना की बा तरुणांचं म्हणजे सर्व जमान्याला दिसत आहे ना की मग
त्याबद्दल कोणी बोलायला का तयार नाही आहे. तर नक्कीच याबद्दल थोडंसं ही आक्षेपार्ह वक्तव्य नक्कीच आहे. ओके, ठीक आहे. आपल्याला पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य नक्की दिलं आहे भारतीय संविधानाने, त्यानिमित्त आपण हे बोलत आहोत. त्याच्यानंतर पहा, दिल्ली उच्च न्यायालयाने ना 4 आठवड्याचा आता केंद्र सरकारला नोटीस पिरियड दिलेला आहे. पहा, किंवा तुम्ही सांगा याचं उत्तर आम्हाला द्या असं त्यांनी म्हटलं आहे. परंतु पहा, 4 आठवड्यामध्ये पाहूयात आता 4 आठवड्यामध्ये केंद्र सरकार वगैरे तर काय देईल. आता ही एक बातमी मी लवकर घेतली कारण हे थोडंसं आक्षेपार्ह होतं या निमित्ताने, कोर्टाची बाजू. आता उर्वरित आपल्याला जे CJPचं आंदोलन चालू आहे किंवा जे तरुणांचं आंदोलन चालू आहे ना, त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. आता मी याला वारंवार तरुणांचं आंदोलन किंवा CJPचं आंदोलन हे काय म्हणत आहे हे तुम्हाला सर्व गोष्टी नक्कीच माहिती असतील, पण प्लीज तुम्ही तुमच्या भावनांना आहत करून घेऊ नका. ओके, तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे हे नक्की. तर चला आपण सुरुवात करूयात पहिल्या न्यूजपासून. तत्पूर्वी एक पॉझिटिव्ह न्यूज पहा. जी 23 वर्षीय साक्षी यांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं होतं ना, त्यांची तब्येत आता अगदीच चांगल्या पद्धतीने स्थिरावलेली आहे व ते स्वतःहून आता प्रोग्रेसमध्ये, म्हणजे पहा स्वतःहून त्यांची बॉडी आता रिस्पॉन्ड करत आहे मेडिकेशन्सला. ही एक अतिशय चांगली न्यूज आपल्याला दिसलेली आहे. त्याच्यानंतर पहा, फुल ना फुलाची पाकळी, म्हणजे देशभरातून ना जंतर मंतरवरील जे तरुण आहेत त्यांना मदत केली जात आहे. जसं स्विगी झोमॅटोवरून पाण्याची बॉटल असू द्या किंवा पिझ्झा बर्गर वगैरे सर्व तिथं पुरवठा केला जात आहे. ही एक चांगली न्यूज आहे पहा आजच्या तरुणाची. ओके, त्यातल्या त्यात आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जर इथं सांगायचं असलं तर आता योगेंद्र यादव यांनी ते आर्टिकल लिहिलेलं आहे पहा, त्या आर्टिकलची मदतच घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. तर महिला, त्यानंतर मुली यांचा सहभाग अतिशय मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये आहे. ही पण एक चांगली न्यूज आहे पहा आपल्यासाठी, कारण फक्त आपण बोलून चालणार नाही, म्हणजे महिलांना एम्पॉवर करायचं हे बोलून नाही, तर आपला ते प्रत्यक्षात दिसवणं पण गरजेचं आहे किंवा प्रत्यक्षात ते पाहणं गरजेचं आहे व ते आपण यामध्ये पाहत आहोत. आता आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे पहा की जे सध्याला तरुण आहेत किंवा जे आंदोलन सध्याला काय अशामुळे झालेलं आहे सर्वांना माहिती आहे. त्याची पार्श्वभूमी वगैरे, नीट एक्झाम, त्यानंतर CBSE एक्झाम, ओके, हे सर्वांना माहिती आहे. बातमी कंट्रोल करण्यात आली व या कारणानिमित्तच हे सर्व काही झालेलं आहे. आता 1857चा उठाव, आता पहा ना, हिस्ट्री रिपीट सेल्फ, आपण ते सर्व पहिल्यांदा पाहिलं आहे व कालच्या लेक्चरमध्ये पण मी जाता तुम्हाला काय बोललेलं होतं. तर पहा, आपल्या शेजारी किंवा निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणजे आपण प्रोग्रेस त्याच पद्धतीने करू शकतो. पहा, आता या केसमध्ये पण तेच झालेलं आहे. आता अगदी जो काही व्यक्ती आहे, ए हा व्यक्ती आहे, त्याच्या आजूबाजूला ना सगळे असेच व्यक्ती बसलेले जे ती फक्त त्यांचंच, तूच खूप भारी आहेस, तू खूप मोठा राजा आहेस, तू खूप भारी आहेस, अशा पद्धतीने झालं. त्याच्यानंतर पहा, धनानंद, आपण अगदी भारत देशाच्या इतिहासामध्ये पाहूयात ना, धनानंदचं काय झालं पहा. धनानंद पण एकदम हे झालं ना, मशगुल, की बस त्याला काही लक्षात आलं नाही. अगदीच पहा, आचार्य चाणक्य त्यांच्याकडे आले होते की बाबा तुझ्याकडे धोका आहे, तू थोडंसं ऐकून घे, तरी पण नाही, त्यांनी त्यालाच अपमान करून वापस पाठवलं. पहा, अगदी या कंडिशनमध्ये तेच झालेलं आहे. पहा, इथं पण मीडिया नरेटिव्ह वगैरे हे सर्व जे काही आहे ना, ते सगळं काही कंट्रोल करण्यात आलं, बरोबर आहे. मग हे सगळं कंट्रोल करण्यात आल्यानंतर जे युवक आहेत त्या युवकांचा आवाज संपूर्णरित्या दाबण्यात आला. म्हणजे पहा, आता मी जर एकट्याने जर आवाज उठवलेला असला तर मला लगेच पहा, आता कालच पहा ना तुम्ही उदाहरण, कालच मला लगेच डायरेक्टली कमेंट सेक्शनमध्ये वगैरे तशा पद्धतीने आलेले होते कमेंट्स. ओके, पण मी ते कमेंट सोडवले कारण मी म्हटलं ना की हे न्यूज चॅनल नाही आपलं, मला जे वृत्तपत्रामध्ये दिसतं किंवा माझ्याकडे जे काही कंटेंट येतं मी त्याबद्दल बोलतो. त्याच्यानंतर पहा, त्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी वगैरे ते कमेंट केली होती त्यांचं म्हणजे तेवढं हे नाही, तेवढं माझा सॉरी, पण आता जाऊ द्या, त्याबद्दल जास्त मी डिस्कस करणार नाही, परंतु लक्षात घ्या तुम्ही. ओके, म्हणजे अगदी माझी जर भावना वगैरे व्यक्त करायची असेल तर माझ्याकडे पहा ते प्रेशराईज होऊन म्हणजे अगदी फक्त मीच नाही आहे, तर माझ्यासोबतचे भोवतालचे सगळे विद्यार्थी तसेच झालेले आहेत. ओके, आता पहा ना, मी ज्यावेळेस विद्यार्थ्यांना आन्सर देतो ना, त्यावेळेस आन्सरमध्ये पण थोडंसं त्यांचं रिफ्लेक्शन होतंच आयडियोलॉजीचं, परंतु मी लगेच विद्यार्थ्यांना तिथं टोकत असतो किंवा तुम्ही हे करायचं नाही आहे म्हणून. ओके, मग परवा दिवशी माझं हेच झालं होतं पहा, इथिकल डायलेमा आपण याला इथिक्समध्ये म्हणतो. ओके, तर पहा, मग या कंडिशनमध्ये पण जे सरकार आहे किंवा जे कोणी ए व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीला समजलंच नाही की आपल्या आजूबाजूला काय चालू आहे. फक्त त्यांच्याकडे जे कोणी न्यूजवाले वगैरे होते ना, त्यांनी असंच सांगण्यात आलं की बाबा नाही, आपलं देश खूपच चांगलं झालं आहे, विश्वगुरू झालेलं आहे, सगळं काही चांगलं झालं आहे वगैरे, हे सर्व चालू झालं, बरोबर. परंतु जी काही आजची तरुण मंडळी आहे पहा, त्यांनी अगदीच इंटरनॅशनल न्यूज वगैरे फॉलो करतात. त्याच्यानंतर पहा, त्यांनी इंस्टाग्रामच्या रील्स वगैरे पाहतात. मग पहा, इंस्टाग्रामच्या रील्स पाहत असताना तुम्हाला लगेच लक्षात येतं की अगदी पहा तुम्ही, हा आपला प्यारा भारत आहे व
त्याच्यावरतीच पहा इथं सिक्कीमच्या बाजूलाच पहा ही भूटान देश आहे. ओके, व भूटान आणि भारत देशामध्ये फक्त एक भिंतीचा फासला आहे. ओके, एक भिंत जर संपली ना लगेच बाजूला भूटान आहे, किंवा आपण रोडने पण जाऊ शकतो भूटानसाठी, बरोबर आहे. मग तो जर तुम्ही रस्ता पार केलात ना तर तुम्हाला एवढं स्वच्छता तिथं दिसेल की बस. भारत आणि भूटान या दोघांमध्ये हॅपीनेस इंडेक्स वगैरे काय फरक आहे हे सर्व तुम्हाला लगेच दिसेल, बरोबर आहे. तेथील स्वच्छता पहा, त्याच्यानंतर अगदीच जर तुम्ही तेथील शांतता अनुभवायचं जर म्हटलं तर ते खूप भारी आहे भूटान. ओके, मग म्हणजे मी शेजारी राष्ट्राचंच उदाहरण दिलं. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता श्रीलंकाचं पण तसंच आहे, म्हणजे एकदम क्लीन आहे तिथे पण. आता मी स्वतः गेलेलो नाही, परंतु इंस्टाग्राममध्ये तुम्हाला हे सर्व पाहता आलेलं आहे, बरोबर. व त्याच्यानंतर तुम्ही आता हे जे सर्व आहेत ना, मी 4 आर्टिकलचं क्रक्स सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. ओके, 4 आर्टिकल, हा एक आर्टिकल, त्याच्यानंतर हा एक आर्टिकल योगेंद्र यादव सरांनी लिहिलेला आहे. व अगदीच योगेंद्र यादव भरपूर ॲक्टिव्ह असतात, म्हणजे अगदी काय म्हणू शकता सोसायटीच्या नजरेतून ते खूप ॲक्टिव्ह असतात. ओके, आता अगदीच इथे दिलेलं आहे स्वराज इंडियाचे ते सदस्य आहेत, व याच्यापूर्वी SIR मध्ये पण त्यांनी लढाई दिली होती, त्यामुळे यांचा आर्टिकल अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर अगदीच 2 आर्टिकल इथे पण आलेले आहेत पहा. हे कॉकरोच डायलेमा, त्याच्यानंतर नाही हे बाबेल मंडपचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा हा एक आर्टिकल, म्हणजे हे जे प्रोटेस्ट झालं दिल्लीमधील त्याचं इम्पॅक्ट काय झालं व त्यामध्ये पॅलेट गनचा यूज करण्यात आला त्याबद्दल हे बोलण्यात आलेलं आहे. ओके, ह्या 4 आर्टिकलचं मी काय एकत्रीकरण करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर पहा, अगदी आपली जी जनरेशन आहे ना ती इंस्टाग्रामची जनरेशन आहे, पण आपले आईवडिलांची जनरेशन कोणाची होती तर व्हॉट्सअपची जनरेशन होती. पहा, ओके, व्हॉट्सअप जनरेशन होती व आपली इंस्टाग्रामची जनरेशन. व पहा, आज जे तरुण मंडळी 20 वर्षाची आहेत ते 2013-14 या दरम्यान किती वर्षाचे होते? फक्त 8 वर्षाचे होते, बरोबर आहे. व तुम्हाला माहिती असेल 2008 पासूनच ना भारत देशामध्ये नरेटिव्ह सेट केला जात होता. आता तो नरेटिव्ह कशा पद्धतीने पहा, तर इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी आली होती की पंतप्रधान म्हणजे तत्कालीन पंतप्रधान पहा मनमोहन सिंग होते व त्यांच्या काळामध्ये कोलगेट स्कॅम जो की झालाच नव्हता, त्याच्यानंतर 2G स्पेक्ट्रम स्कॅम जो पण झालाच नव्हता, म्हणजे कॅगने म्हटलं की तुम्ही जर अशा पद्धतीने केला असतात ना तर चांगलं झालं असतं. ओके, तशा पद्धतीने झालं होतं ते. त्याच्यानंतर 2G स्पेक्ट्रम स्कॅम. आता मी हे तुम्ही नक्कीच शक्य झालं ना तर तुम्ही इतिहासामध्ये जाऊन थोडंसं पहा, पोस्ट इंडिपेंडन्स सिस्टीममध्ये हे आहेत, पण पहा UPSC आणि MPSC मध्ये असे प्रश्न विचारले जात नाहीत, त्यामुळे मी पण तुम्हाला सांगत नाही आहे. व सध्याला तो थोडासा खूपच मोठा आर्टिकल होईल. हां, जर शक्य झालं तुम्हाला इंटरेस्ट असेल वगैरे तशाबद्दल आपण एक छोटे स्कॅम वगैरे काय झाले होते आपल्या देशात ते पाहण्याचा नक्की प्रयत्न करूयात. पण लक्षात घ्या तुम्ही, जे स्कॅम म्हणजे अगदी नक्की पहा त्यामधून भारत देशाला फायदा नक्की होणार होता, ते मी पण मान्य करतो, परंतु पहा जे स्कॅम झालेच नाहीत ना, कारण त्याला सुप्रीम कोर्टाची पण मोहर आहे. बरं, ओके, मी स्वतःहून काही बोलत नाही, सुप्रीम कोर्टाचे फायनल जजमेंट किंवा फायनल वर्डिक्टवरूनच मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. ओके, 2G स्पेक्ट्रम स्कॅम असू द्या किंवा जे कोलगेट स्कॅम आहे ना, त्या सर्व स्कॅममध्ये अगदीच पंतप्रधान मनमोहन सिंग यांना यांना त्यांनी डायरेक्टली बाइज्जत बरी कर दिया आहे सुप्रीम कोर्टने. ओके, मग अगदी जे स्कॅम झालेच नाहीत ना तसे स्कॅम त्यांनी 2008 पासूनच चालू झालेले आपल्याला दिसवतात. म्हणजे इंडियन एक्सप्रेस, तत्कालीन इंडियन एक्सप्रेस म्हणजे आज ज्या पद्धतीने आहे ना एकदम ब्रेव, अगदी तशाच पद्धतीने त्यांनी एवढेच हिरो लावले होते ना न्यूजपेपरमध्ये की बस तुम्ही पण ती आकडेवारी मोजू शकला नसतात. ती कोणाची रिपोर्ट होती तर कॅगची रिपोर्ट होती. मग अशा पद्धतीने पहा 2008 पासूनच नरेटिव्ह सेट केला जात होता. व तत्कालीन वेळेस पहा व्हॉट्सअप वगैरे जनरेशन येत होती, म्हणजे व्हॉट्सअप त्यावेळेस येत होतं. ओके, मग त्याच दरम्यान पहा व्हॉट्सअप आल्यानंतर अगदी ह्याचा जे नरेटिव्ह इथं सेट केला ना ते त्यांनी वापर करण्याचा प्रयत्न केला. व त्याच दरम्यान पहा अण्णा हजारे यांच्या आंदोलनामधूनच कोणाचा उदय झालेला आहे? आम आदमी पक्षाचा. ओके, व आम आदमी पक्षाचा एवढा मोठा इम्पॅक्ट पडला ना, शीला दीक्षित यांचं सरकार कोसळलं, म्हणजे काँग्रेस तिथे नेस्तनाबूत झाला, अगदी दिल्लीमध्ये त्याच्यानंतर पंजाबमध्ये. त्यामुळेच आज घडीला आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोघांमध्ये भांडण कशामुळे आहे तर याच गोष्टीमुळे आहे. किंवा तुम्ही आमचं सरकार पाडलात किंवा म्हणजे त्याचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कोणाचा झाला, अण्णा हजारे यांचा इम्पॅक्ट कोणाला जास्त झाला तर अगदी पहा काँग्रेस या पक्षाला झालेला आहे, बरोबर. मग अगदी पहा त्याच दरम्यान जे युवक वगैरे होते त्यांनी अण्णा हजारे यांना भरभरून सपोर्ट केला, परंतु पुन्हा लक्षात आलं की बाबा जे त्यांनी कायदा वगैरे करण्यासाठी हे प्रयत्न केला गेला होता तर ते तर काही झालेलंच नाही. ओके, म्हणजे अगदी ते पूर्णतः फसलेलं होतं किंवा अगदीच अण्णा हजारे यांचं आंदोलन एका अर्थी बरोबर होतं, परंतु त्याचं जे नरेटिव्ह होतं म्हणजे अगदी तो जो काही गेम होता ना तो फक्त नरेटिव्हचा होता. ओके, हे पुन्हा सिद्ध झालं, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पहा त्यावेळेस अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला जे आपल्या पॅरेंट्सनी सपोर्ट केले होते ती होती व्हॉट्सअप जनरेशन, बरोबर. मग आता आली पहा इंस्टाग्राम जनरेशन. मग इंस्टाग्राम जनरेशनमध्ये झालेलं काय किंवा जे झेन झी आपण ज्याला म्हणतो तर ते तेव्हा फक्त 8 वर्षाचे होते व ते आता किती 20 वर्षाचे झाले आहेत पहा. व
इंस्टाग्रामच्या रील्स स्क्रॉल करत असताना पहा आपला अशा पद्धतीने आपल्या बाजूच्या देशामध्ये कशा पद्धतीने क्लीनलीनेस आहे, त्याच्यानंतर बाजूच्या देशामध्ये कशा पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, किंवा अगदीच तुम्ही पहा ना अमेरिका, त्यानंतर युनायटेड किंगडम, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या सर्व देशांचे ते नागरिक पाहतात. ओके, म्हणजे आपण इंस्टाग्राम रील्सवरती ते पाहतो पर्यटन स्थळ वगैरे. मग हे सर्व ज्या गोष्टी पाहिल्यानंतर पहा जे युवा आहेत ना ते अस्वस्थ आहे. मग हे पण एक इंस्टाग्रामच्या रील्समधून झालं. त्याच्यानंतर पहा तुम्ही अगदीच न्यूज वाचता का? आज पण बऱ्यापैकी म्हणजे माझे मित्रमंडळ जे आहेत ना ते बऱ्यापैकी पहा न्यूजपेपरवरती ते हे नाही आहेत, तर त्यांना न्यूज घेण्यासाठी ते कुठं जातात पहा तर इंस्टाग्रामचा यूज करतात. ओके, त्यामुळे पहा मी यांना इंस्टाग्राम जनरेशन म्हणतो, किंवा हे जे आर्टिकल चालले आहेत आजच्या वृत्तपत्रामध्ये ते पण तेच म्हणत आहेत की ही इंस्टाग्राम जनरेशन आहे. बरोबर. मग आता पहा ह्यामुळे झालं काय तर अगदीच विचाराला थोडं का होणार तिथं काय झालं पहा त्यांच्यामध्ये विचार पेरायला लागले. ओके, व अगदी महात्मा गांधी यांचं निधन होऊन पण महात्मा गांधी का म्हणजे आपल्याला पासून दूर गेले नाहीत तर तेच कारण आहे पहा विचार कधी मरत नसतात. मग अगदी तशाच पद्धतीने त्यांच्यामध्ये पहा इनबिल्टच विचार वगैरे येत होते. ओके, की बाबा डेमोक्रेसी अशा पद्धतीने वर्क करते वगैरे. ओके, मग अगदी हे सर्व कारणं आहेत. त्याच्यानंतर आणखीन यामध्ये कारण जर द्यायचं म्हटलं तर पहा बेरोजगार युवा. आपला देश आज घडीला जर तुम्ही म्हटलात ना तर डेमोग्राफिक डिव्हिडंडमध्ये आहे. म्हणजे अगदी आपल्या देशाकडे ना युवा शक्ती खूप मोठी आहे, परंतु तुम्हाला आठवत आहे का म्हणजे आपल्याकडे तेवढ्या जॉब व्हॅकन्सीज वगैरे आलेल्या आहेत का? हां, आता लास्ट इयरला कालच पहा ना तुम्ही 1589 काहीतरी तलाठीच्या व्हॅकन्सीज आलेल्या आहेत. बरोबर आहे. व युवा बेरोजगार किती आहेत आपल्या महाराष्ट्रात तर पहा कॉम्पिटिशन खूप आहे. मग हे सर्व पाहताना व्हॅकन्सीज नाही आहेत आणि जास्त युवा आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर द हिंदूमधील सेकंड पेजेस तुम्ही पहा, कालच म्हणजे फक्त एका दिवसामध्ये पहा 1000 जॉब गेलेले आहेत केरळमधील विद्यार्थ्यांचे. हे पहा कंट्रोल ALT प्लस डिलीट जर केलं तर IT सेक्टर सगळं उडालं. 1000 जॉब तिथे काय झाले पहा व्हॅकंट झाले किंवा बेरोजगार झाले. 1000 तरुण काल एका रात्रीतून बेरोजगार झालेले आहेत. मग पहा एका तरुणाने इथं म्हटलेलं आहे की मी होम लोनसाठी अप्लाय केलं होतं व होम लोन मला सँक्शन पण झालं होतं, परंतु रात्रीतून मला ईमेल आला की बा तुझी जॉब गेलेली आहे. मग लगेच पहा त्याला होम लोन जे आहे ना ते स्वतःहून त्याने कॅन्सल केलं की बाबा नको आता माझ्याकडे जॉब नाही आहे. मग जॉब नाही आहे म्हटल्यानंतर आता तो बेरोजगार झाला आहे. बेरोजगार झाल्यानंतर पहा आता परत त्याला तेच करावं लागणार आहे की मला जॉब कुठं शोधू का वगैरे. मग ह्या सर्व सिच्युएशनमध्ये पहा जे तरुण आहे ना तरुणांचे प्रश्न कोणासमोर ते व्यथा कोणासोबत मांडायचं हे त्याला प्रश्न पडलेला होता. मग व्यथा जरी तो मांडायला गेलेला होता सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये तर तिथे त्याला ह्या प्रश्नाची उत्तर अशा पद्धतीने मिळाली पहा की आमचा वेळ वाया घालवू नका. मग अगदीच पहा मग तरुणांनी किंवा तत्कालीन CGI म्हणजे आता पण तेच CGI त्यांनी तरुणांना कॉक्रोच म्हटलं. व या कॉक्रोचमधून अशा पद्धतीने या पक्षाचा उदय झालेला आहे, कॉक्रोच जनता पक्ष किंवा कॉक्रोच जनता पार्टी. बरोबर आहे. मग ही संपूर्ण कारणं होते पहा. बरोबर आहे. तत्कालीन एकच कारण आता अगदी 1857चा उठाव तत्कालीन एक कारण असतं पहा की ज्यामुळे अगदी लोकांमध्ये असंतोष होता पहा की लोकांमध्ये अगदी भावना तर होती की बाबा आपल्यासोबत चुकीचं होत आहे हे सगळं, परंतु पहा फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीने जेव्हा असतं ना म्हणजे अगदी पहा ज्यावेळेस मी स्वतंत्र जर बोलायला गेलं ना तर माझ्यावरती भीती असते किंवा कमेंट सेक्शनमध्ये मला लोक काय म्हणतील वगैरे, त्यामुळे मी बोलायला तयार होत नाही. अगदी पहा तुम्ही पण त्याच पद्धतीने की बाबा मी जर यांच्या विरोधात बोललं तर मला काय करतील हे अगदी असुरक्षितता राहते. ओके, एकटं जर गेलं ना आपण तर असुरक्षितता असते. बरोबर आहे. मग पहा कॉक्रोच जनता पक्ष यांनी अगदीच उपोषणाला सुरुवात केली. त्याच्यानंतर पहा त्याला पाठिंबा दिला सोनम वांगचुक यांनी. ओके, मग अगदीच सोनम वांगचुक यांनी हे जे वातावरण आहे ते वातावरण निर्मिती केली. त्यासोबतच पहा कॉक्रोच जनता पार्टी यांनी वातावरण निर्मिती केली व 20 जुलैला आपलं पार्लमेंटचं सेशन चालू होणार होतं व अगदीच 10 जुलै दरम्यान त्यांनी घोषित केलं की 20 जुलैला आपल्याला जंतर मंतर ते संसदपर्यंत आपल्याला मार्च करायचा आहे असं कॉक्रोच जनता पक्षांनी त्यांनी हे केलं म्हणजे काय म्हणू शकता जाहीर केलं. बरोबर आहे. 20 जुलैला त्यांनी तारीख वगैरे सर्व काही ठरवली. बरोबर आहे. मग इथपर्यंत काहीच नव्हतं पहा कॉक्रोच जनता पक्ष किंवा युवांचा आवाज अगदी दबलेलाच होता, त्याबद्दल कोणीही हे करायला तयार नव्हतं. बरोबर आहे. हां, मग 18-19 तारीख येता पहा अगदी सोनम वांगचुक यांची पण तब्येत एकदम खालावत चाललेली होती. त्यानिमित्ताने पहा सगळ्यांना चिंता तर लागली होती. मग प्रत्येकजण पुढे येऊन बोलायला वगैरे लागलेला होता. जसं 3 इडियटमधील जे पात्र आहेत त्यांनी पण बोलायला सुरुवात केली होती. म्हणजे मग 19 तारखेला पहा सोनम वांगचुक यांना त्यांनी अगदीच किडनॅप केल्यासारखंच त्यांना घेऊन गेलं म्हणजे अगदी प्रेतयात्रा निघावी तशा पद्धतीने पूर्ण पहा गुंडाळून गोल करून वगैरे त्यांना जे नेलं ना ते अतिशय अयोग्य होतं. मग पहा युवांना थोडंसं आणखीन तिथे एक पहा हे सापडलं किंवा म्हणजे युवांना ना थोडंसं हे ठेस पोहोचली किंवा असं होऊ शकतं का. ओके, व पहा आपले विचार तर बरोबर झालेलेच होते. ओके, आपण पण भारतीय संविधान शिकलेलं आहे, आपण पण आर्टिकल 19 शिकलेलं आहे, आपण पण 21 शिकलेलं आहे, पण पहा तरी देखील दिल्ली पोलीस यांचे जे सोनम वांगचुक यांच्यासोबत त्यांनी
वागले, यावरून पहा थोडंसं आणखीन एक असंतोष आपल्याला उफाळून आला. बरोबर आहे. त्यातल्या त्यात 20 तारखेचं जे तत्कालीन कारण होतं ते अतिशय मारक ठरलेलं आहे. मग 20 तारखेला अगदीच मार्च निघाला. पहा 19 तारखेच्या दिल्ली पोलीस यांच्या रवैयावरून आणि सरकारने जी परिस्थिती हाताळायचं जे नरेटिव्ह त्यांनी विरोधात केलं होतं त्या गोष्टीवरून पहा 20 तारखेला सर्व जमाव तिथं जमला किंवा सर्व विद्यार्थी तिथं आले. बरोबर. मग सर्व विद्यार्थी 20 तारखेला जमल्यानंतर पहा त्याच्यावरती पोलिसांनी केलं लाठीचार्ज. मग हे जे लाठीचार्ज झाल्यानंतर पहा अगदी सर्वजण एकत्रित आले. एकत्रित आल्यानंतर पहा आपल्याला जी भीती याच्या पूर्वी जी भीती होती ना आपल्याला की काय कमेंट सेक्शनमध्ये मला येऊन काही गाली वगैरे देतील काय, या पद्धतीची जी भीती होती ना ती भीती सुरक्षितता आली. एकत्रित सर्वजण आल्यामुळे पहा सगळेजण जी त्यांची भीती होणार ती भीती मरून गेली. व भीती मरून गेल्यानंतर पहा सर्वांना माहिती आहे की मग पुन्हा कुणी कोणाला ऐकत नाही. अगदी तशाच पद्धतीने पहा इथं पण दिल्ली पोलिसांनी जे लाठीचार्ज केला व लाठीचार्जचं पहा सगळ्या आंतरराष्ट्रीय मीडियांनी पण कव्हरेज त्याला दिलं व अगदी सर्वजण एकत्रित आल्यानंतर पहा तो लाठी खात आहे तर मी का नाही, म्हणजे अशा पद्धतीने आपणच आपल्याला मोटिवेट केलं व अशा पद्धतीने हे तरुणांचं आंदोलन पुढे आलेलं आहे. ओके. मग अगदीच पहा हे तरुणांना पाहून लगेच जे विपक्ष आहेत त्यांनी पण मध्ये आले व विपक्षांना पण अगदीच लाठी खाण्यासाठी म्हणजे अगदी ते पण कदाचित तत्पर झाले. ओके. तर हे सर्व आता अगदी हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मग यामध्ये नवीन काय आहे तर नवीन हेच आहे पहा की भारत देशामध्ये याच्या पूर्वी पण तरुणांचे आंदोलन झाले आहेत व लक्षात असू द्या हिस्ट्री रिपीटेड सेल्फ हे UPSCने पण मान्य केलेलं आहे. व अगदीच इंदिरा गांधी यांना म्हणजे अगदी गुजरातमध्ये पहा मेसमध्ये चांगलं जेवण मिळत नव्हतं यापासून JP यांचं आंदोलन चालू झालेलं होतं व गुजरातचं सरकार काँग्रेसचंच होतं पहा त्यावेळेस पण ते बरखास्त झालं. मग अगदी तशाच पद्धतीने पहा JPच्या आंदोलनामुळे बिहारमधील पण सरकार बरखास्त झालं व अगदीच पहा बिहारमधील सरकार बरखास्त झाल्यानंतर दिल्लीची खुर्ची थोडंसं डगमगत आहे असं इंदिरा गांधी यांना समजलं की इंदिरा गांधी यांनी देशभरामध्ये इमर्जन्सी लागू केली व इमर्जन्सी लागू केल्यानंतर पहा अगदीच तुम्हाला माहिती आहे नेक्स्ट टर्ममध्ये इंदिरा गांधी विजयी होऊ शकल्या नाहीत. ओके. मग JP यांचं पण आंदोलन तिथं सक्सेसफुल झालं होतं. बरोबर आहे. JP यांनी पण कोणतं मार्ग स्वीकारला होता तर गांधीवाद हाच स्वीकारलेला होता त्यांनी. त्याच्यानंतर पहा VP सिंग यांच्या काळामधील पण आंदोलन हेच होतं. ओके. म्हणजे तरुणांनी जे आंदोलन आपल्या देशामध्ये केलेत ना ते सक्सेसफुल झालेले आहेत. मग अगदी पहा ज्या युवकांनी इतिहास शिकलेला आहे ना ह्या सर्वांना माहिती आहे हे. व UPSC याच कारणानिमित्त बेस्ट आहे. पहा UPSC आपला हे सर्व काही धडा देते. आता मी जे काही आता बोलत आहे आता हे खरंच गरजेचं आहे का आपल्या UPSC साठी वगैरे तर बिलकुल गरजेचं आहे. दबावगट GS2 मध्ये दबावगट, त्याच्यानंतर इथिक्स 4 म्हणजे GS4 मध्ये इथिक्समध्ये पहा इमोशनल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर पहा जे गव्हर्नन्स आहे ते तुम्ही कशा पद्धतीने हाताळायला पाहिजे, सिच्युएशन कशा पद्धतीने हाताळायला पाहिजे हे सर्व आपला GS मध्ये आहे. UPSCचा हे सिलेबस आहे. ओके. म्हणजे अगदी मी काही हे बकबक वगैरे करत नाही तर हे UPSCचा पार्ट आहे. ओके. व फक्त यामध्ये नेमकं झालं काय हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. बरोबर. मग अगदी पहा तुम्ही ज्या पद्धतीने व मी ज्या पद्धतीने आहे आता अगदीच आपली सुरुवात कुठून झाली पहा की नीटचे विद्यार्थी. आता अगदी पहा नीट काही विद्यार्थी देतात एक्झाम, हा मान्य आहे 22-23 लाख विद्यार्थी देतात, परंतु पहा त्यांचे फाटे दुसरीकडे वगैरे फिरत असतात ना. अगदी तसंच UPSCचे पहा 15 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात, त्याच्यानंतर अगदी मिनिमम जर म्हटलं तर 5 लाख तरी विद्यार्थी UPSCची परीक्षा देतात. तसंच CDS CAPF अगदी भरपूर आहेत. त्याच्यानंतर तलाठी भरती, त्यानंतर MPSC ह्या सर्व एक्झाम जर कॅल्क्युलेशन केलात ना नीटपेक्षा तरी नक्कीच जास्त आहेत. बरोबर आहे. तरी पण पहा उद्या हीच कंडिशन आपल्यावरती येऊ शकते व तरुणांनी एकत्र आल्यानंतर जो आवाज आला ना व आपली जी भीती मिली ना तिथंच आपण सक्सेसफुल झालेले आहोत. ओके. मग योगेंद्र यादव यांनी पण तेच म्हटलेलं आहे पहा की लोक हुकुमशाही विरोधात उभे राहतील की नाही हे महत्त्वाचे नाही, ते हुकुमशाही विरोधात उभे राहतील तोपर्यंत आपण स्वस्थ बसू शकत नाही हे महत्त्वाचे आहे. आपण याच्या पूर्वी पण स्वस्थ नव्हतो पहा, पण ज्यानंतर एका तरुणावरती जे धक्का बसला मग अगदीच पहा म्हणजे अगदी आपल्या बाजूचं लाठी खात आहे ना तर मी पण लाठी का खाऊ शकत नाही. मग हे जी तरुणांनी साथ दिली ना त्यामुळे हे आंदोलन सक्सेसफुल होत आहे. मग आता अगदी पहा आता याच्या पुढे काय होईल हे आपल्याला माहिती नाही आहे, म्हणजे कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे जाईल किंवा विरोधक कशा पद्धतीने या आंदोलनाला हाताळतील हे आपल्याला माहिती नाही आहे. मग नक्कीच पहा आपण या सिच्युएशनकडे पाहत तर नक्कीच आहोत, पण पहा ह्या सर्व कंडिशन्समध्ये जे दिल्ली पोलिसांनी बर्बरता केली किंवा दिल्ली पोलिसांनी जे अमानवीय कृत्य केलं त्याबद्दल आपल्याला थोडक्यात बोलावं लागेल. तर पहा तुम्हाला माहिती असेल की पॅलेट गन. ओके. तर हे जे सध्याला तरुणांचं आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे त्यामध्ये 20 तारखेला जे प्रोटेस्ट झालं ना त्या प्रोटेस्टमध्ये पहा दिल्ली पोलिसांनी नाही तर CRPFच्या सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स यांच्या RAPF म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्सने पहा पहिल्यांदा
नागरी समस्येमध्ये त्यांनी याचा वापर केला आहे पॅलेट गनचा. आता पॅलेट गन कशी असते तर गन पद्धतीचीच ती पॅलेट गन असते पहा, पण त्यामधून बारीक बारीक छर्रे निघतात. ओके, तुम्ही छर्रे पाहिला असाल. ओके, आता याचा पहिल्यांदा वापर कुठे झाला होता पहा, तर 2010 मध्ये ना, 2010 मध्ये जम्मू काश्मीर येथे पहा आंदोलन झालं होतं व त्या आंदोलनामध्ये डायरेक्टली बंदुकीच्या गोळ्या वगैरे जर फायर झाला तर त्यामध्ये पहा 132 जणांचं तिथं निधन झालं होतं. बरोबर आहे. मग त्यालाच अनुसरून पहा केंद्र सरकारने स्टडी केली, 112 प्रोटेस्टर्सचं तिथं निधन झालं होतं. मग याला स्टडी करण्यासाठी पहा 2016 मध्ये केंद्र सरकारने काय केलं, आपण आता डायरेक्ट बंदुकीचा वापर न करता आपण तिथं पॅलेट गनचा वापर करूयात असं त्यांनी म्हटलं. व पॅलेट गन म्हणजे अगदी छर्याची बंदूक असल्यानंतर यामुळे काय होतं पहा, तर अगदी हे सूक्ष्म जिथं त्वचा असते ना तिथं डायरेक्टली खूप जबरदस्त मार लागतं. ओके, मग अगदी हे जे पॅलेट गन आहे अगदी याची यूज कुठं करायचं तर लोअर बॉडीमध्ये याचा यूज केला जावा, म्हणजे पायावर वगैरे असं यांच्या मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे. परंतु जे दिल्ली येथील जे प्रोटेस्ट झालं ना त्यामध्ये यांनी काय केले पहा, तर डायरेक्टली एक विद्यार्थी जखमी झालेला आहे, पंजाबमधील तो विद्यार्थी आहे. तर त्याला डायरेक्टली पहा त्यांनी म्हणजे चुनचुनके म्हणजे अप्पर बॉडीवर पूर्णतः त्यांनी हे केलेलं आहे व कालच्या द हिंदूमध्ये ती फोटो पण आली होती. पण पहा काल आपण थोडंसं वेगळ्या अँगलने न्यूजपेपर पाहत होतो त्यामुळे ते बातमी घेतलं झालं नाही. पण तुम्ही पाहू शकता कालचा न्यूजपेपर जर असेल तुमच्याजवळ डाउनलोड केलेलं तर नक्कीच तुम्ही ते पाहू शकता. ओके, त्यामध्ये ते चित्र दाखवण्यात आलेलं आहे. ओके, किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करा पॅलेट गन कशी असते ते तुम्हाला लगेच लक्षात येतं. तर पहा जे रॅपिड ॲक्शन फोर्स जे आहे त्यांनी डायरेक्टली पहा विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर केला, जे अतिशय योग्य आहे. व पहा तेच जर एखाद्या विद्यार्थ्याच्या जर डोळ्याला लागली असते ना, आता अगदी त्या विद्यार्थ्याचं पण सर्जरी करण्यात आली आहे याची, कारण त्याच्या पूर्ण चेहऱ्यावरती ते मारण्यात आलं होतं पॅलेट गनचा मारा. व पहा फक्त हे एका विद्यार्थ्यासाठी झालेलं आहे, परंतु जर हेच खरंच अर्थाने जर संपूर्ण म्हणजे प्रोटेस्ट द्वारे जे विद्यार्थी त्यांच्यावरती जर पॅलेट गन सर्वांनीच जर चालवली असती तर ते खूप भयावह दृश्य असतं, म्हणजे आंधळ किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा जीव पण तिथे गेला असता. मग यासाठी पहा केंद्र सरकारने हे पॅलेट गनचा यूज इथं त्यांनी परमिशनच का दिली, हा एक मुख्य प्रश्न तिथं आहे. बरोबर, म्हणजे केंद्र सरकारने जे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं ना ते अतिशय म्हणजे अयोग्य पद्धतीने हाताळलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे दिल्ली पोलीस ही दिल्ली सरकारच्या कंट्रोलमध्ये नाही तर ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये येते, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते. मग असं असताना त्यांना हे सर्व गोष्टी माहिती आहेत असं नाही आहे. पहा मी याच्या पूर्वी पण तुम्हाला सांगितलं ना, इंटरनल सिक्युरिटीमध्ये पोलीस डायरी मेंटेन केली जाते, म्हणजे सगळ्यांना ही गोष्टी माहिती होत्या, परंतु त्यांच्या आजूबाजूच्या कोणी सांगितलंच नाही आहे. तर हे नेमकं कारण आहे. तर पहा ही जी पॅलेट गन आहे ना ती अगदीच ज्यावेळेस 2020 मध्ये आपलं शेतकरी आंदोलन होतं ना त्यावेळेस पण त्यांनी यूज केली, परंतु पहिल्यांदा यांनी विद्यार्थी आंदोलनावर हे यूज केलं, ते अतिशय योग्य होतं. पहा कारण विद्यार्थ्यांचा इथं नक्कीच जीव पण गेला असता. व सर्वांना आपण अभिमानाने सांगत असतो की व विद्यार्थी आपल्या देशाचे भविष्य आहेत व या भविष्याला आपण स्वतःहून चिरडण्याचं जर काम करत असो तर यापेक्षा भयावह दुसरं काही नाही आहे. पहा ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा इथं 2024च्या फार्मर प्रोटेस्टबद्दल दिलं आहे, 2020 नाही माफ करा मला, तर 2024च्या फार्मर प्रोटेस्ट वेळी पण याचा यूज करण्यात आला होता. त्याच्यानंतर पहा एका मुलीवर त्यांनी शॉक बॅटनचा पण यूज केलेला आहे. आता शॉक बॅटन जर तुम्ही पाहिला तर अमेझॉनवर वगैरे ते आपण आपल्याला मिळतात, पण ते सेल्फ डिफेन्ससाठी असतात पहा मुलींना वगैरे ते. मग त्यासाठी पहा अगदी ते बेटर आहे आपल्यासाठी पण यूज करायला, म्हणजे सेल्फ डिफेन्ससाठी. परंतु रॅपिड ॲक्शन फोर्सच्या पोलिसांनी डायरेक्टली आपल्यावर शॉक बॅटनचा यूज करणं हे कशासाठी आहे, म्हणजे हे विद्यार्थी पहा एखाद्या पॉलिटिकल आयडिओलॉजीपासून वगैरे बिलॉंग करत नाहीत, ते फक्त आपली मागणी मांडत होते. जर केंद्र सरकारने ही मागणी याच्या पूर्वीच जर मान्य केली असती ना तर ते बेटर झालं असतं. परंतु पहा त्यांनी सब चंगासी हे म्हणत त्यांनी काहीच लक्ष दिलं नाही याकडे व डायरेक्टली त्यांनी दिल्लीमध्ये एकदाच जर जास्त जमाव जमला त्यावेळेस त्यांनी म्हटलं की नाही आम्ही आता तुम्हाला प्रोटेस्ट वगैरे करू देत. हे चुकीचं आहे. पहा ओके, म्हणजे पहा जे सरकार आहे ना त्यांना आपण थोडंसं संवेदनशील असणं गरजेचं आहे. त्यामुळे सिथिक्सच्या पेपरमध्ये तुम्ही पाहिला असाल तिथं आपल्याला काय म्हटलं आहे, तर तुम्हाला संवेदनशीलता दाखवायची आहे टुवर्ड्स कोणाचं, तर जे सप्रेस्ड क्लास आहेत त्यांच्यावर तुम्हाला थोडंसं संवेदनशील होणं गरजेचं आहे. इमोशनल इंटेलिजन्सचा तो पार्ट आहे. ओके, तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर पहा अगदी तुमच्यासमोर पण अशीच सिच्युएशन असेल, मग तिथं तुम्ही काय कराल तर नक्की पहा तुम्ही वॉटर कॅननचा वगैरे वापर केला असं ना, असं थोडीच असतं. म्हणजे डायरेक्टली आता तुम्ही पण पाहिलात मुंबई पुण्यामध्ये पण सध्याला प्रोटेस्ट चालू आहेत किंवा पटनामध्ये. आता बिहार पटना येथील जर प्रोटेस्ट तुम्ही पाहिलात ते तर म्हणजे अलग ही लेवलवर होतं ते. परंतु वापस या तर पहा अगदी वॉटर कॅननचा पण आपण इथं यूज करू शकलो असतो, परंतु तिथं नाही. तर पॅलेट गन त्यानंतर शॉक बॅटन यांचा वापर करत आहोत, म्हणजे हे कुठेतरी पहा अगदीच चुकीचं होत आहे. व त्या अधिकाऱ्याला पण कदाचित माहिती असेल किंवा हे विद्यार्थी आहेत व विद्यार्थ्यांना आपण अशा पद्धतीने हाताळू नये. परंतु पहा अगदीच जे काही झालं ते चुकीचं झालं. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय झालं तर नक्कीच पहा केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी आता विद्यार्थी पुढे येत आहेत.
ओके, व माझ्या मते केंद्र सरकारला थोडी का होणार नक्कीच या प्रोटेस्टवरून जाग तर नक्की आलेली असेल. परंतु अगदीच तुम्हाला माहिती आहे जंतर मंतरवर 20 तारीख झाल्यानंतर देखील पहा अगदी आता परमिशन नसली तरी विद्यार्थी तिथं दिवसेंदिवस येत आहेत व मोठ्या संख्येने येत आहेत. म्हणजे अगदीच पहा आता मला बोलण्याची वगैरे तर बिलकुल आवश्यकता नाही असं माझं मत आहे. ओके, आय होप मग हा पण आर्टिकल तुम्हाला समजला असेल किंवा अगदी हे जे काही झालं ते अतिशय अयोग्य होतं व याला इंटरनॅशनल कव्हरेज पण मिळालेलं आहे. ओके, आता अगदी परीक्षेला यामधून प्रश्न बिलकुल येणार नाही पहा. ओके, काय येणार नाही तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण अगदी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की हे प्रोटेस्ट कशा पद्धतीने आलं व उदय कशा पद्धतीने झाला हे यासाठी मी हे थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पहा हा आर्टिकल योगेंद्र यादव सरांनी लिहिलेला आहे, पण आपण यामधील सर्व पॉईंट्स वगैरे घेतलेले आहेत व अगदीच पहा गोदी मेळ्याला बॉयकॉट वगैरे हे सर्व म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे काय झालं वगैरे याबद्दल आता जास्त डिस्कशन पण नको. त्याच्यानंतर आता UPSC आणि MPSC साठी लायक जे करंट अफेअर्स आहे ना त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करून थांबूयात. ओके, तर पहा फ्रंट पेजवरती आपण येऊयात. पहिल्या 2 बातम्या आपण कंटिन्यू केल्या. नेक्स्ट पहा मोसमात पहिल्यांदाच राज्यभरात पाऊस, दुष्काळाच्या सावटाखालील भागाला दिलासा. अगदीच पहा इकडे पण पाऊस पडत आहे, त्यामुळे नक्कीच आम्ही पण खुश आहोत, कारण याच्यापूर्वी पहा अगदी पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडलेलं होतं चांगलं, परंतु मराठवाडा विदर्भात पाऊस नव्हतं, ते आता पडत आहे, ही चांगली न्यूज आहे. नेक्स्ट पहा शेतकरी कर्जमुक्ती योजनेला सुरुवात झालेली आहे व पहिल्या 500 शेतकऱ्यांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने कर्जमुक्तीमधून मुक्त करण्यात येणार आहे, कर्जातून मुक्त करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर सॉरी नेक्स्ट बातमी पहा खासगी रुग्णालयांनाही इच्छामरण देण्याचा अधिकार व हे पहिल्यापासूनच आहे पहा, पण महाराष्ट्र सरकार आता याबद्दल एक समिती बसवत आहे व समितीमधून आपल्याला पाहता येईल की कशा पद्धतीने आपल्याला इच्छामरणसाठी प्रमाणपत्र ठेवायचं आहे. व पहा मी असं का म्हटलं तर पहा सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस केस गेली ना त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की जर तुमचं बॉन्ड लिहिलेलं असेल म्हणजे बॉन्डवरती तुम्ही जर इच्छामरण प्रमाणपत्र असं जर लिहून ठेवलेलं असेल ना तुम्ही, किंवा मला जर एखादा मोठा भयंकर आजार झाला किंवा माझं मोठं भयंकर अपघात झालं तर माझ्या फॅमिलीवरती मी डिपेंड असू नये, तर मला इच्छामरण देण्यात यावं असं जर तिथं देण्यात आलेलं असेल लिहून तुम्ही स्वतःहून, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फिजिकली फिट होतात त्यावेळेस, तर नक्कीच तुम्हाला इच्छामरण तिथं देण्यात येईल. व हे कशावरून आहे? आर्टिकल 21. ओके, शक्य झालं तर माझे प्रिव्हियस व्हिडिओ पहा, त्यामध्ये हे सर्व काही डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. आर्टिकल 21चा दुरुपयोग पण करण्यात आलेला होता, पंजाबची ती केस होती. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, राज्यातील शिक्षकांना सक्तीचे AI धडे. तर पहा राज्यातील 1ली ते 12वी पर्यंतच्या इयत्तांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आता AIचे धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी AI साथी याच्यापूर्वी पहा मी गटबचे PYQ पाहिले होते, तर त्यामध्ये असे पेन्सिल पोर्टल वगैरे प्रश्न आलेले होते, त्यामुळे हा पण प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकेल की AI साथी हे पोर्टल कशा संदर्भात आहे, तर शिक्षकांसाठी आहे. हा ऑनलाईन अभ्यासक्रम विकसित करण्यात आला असून शिक्षकांना तो केंद्र सरकारच्या दीक्षा संकेतस्थळाद्वारे 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचा आहे. ओके, तर संपूर्ण देशभरामध्येच आहे, परंतु महाराष्ट्रासाठी पण हे बंधनकारक त्यांनी केलेलं आहे. डन. दीक्षा पोर्टल केंद्र सरकारचं व AI साथी पोर्टल कोणाचं आहे? महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी त्यांनी हे विकसित केलं आहे. एवढंच महत्त्वाचं आहे. डन. त्याच्यानंतर पुढे राज्यसेवा परीक्षेसाठी मुलाखतीचे गुण आता 175, 275वरून डायरेक्टली त्यांनी 175 वरती त्यांनी आणलेले आहेत. ही पण चांगली गोष्ट आहे, पण पहा त्यांनी कदाचित आणखीन 150 पर्यंत जरी ठेवलेलं असतं तर मोर दॅन सफिशियंट झालं असतं. पहा ओके, कारण आपण पाहिले म्हणजे याच्या पूर्वीच्या वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपण ते पाहिले होते की कोणत्या राज्य सरकारमध्ये किती गुण आहेत ते. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट न्यूज, संसदेचे कामकाज ठप्पच, एकाही आरोपीला शिक्षा झालेलीच नाही. पहा पेपर फुटीमधील जे प्रकरण, म्हणजे तुम्ही पण पहा ना तलाठी भरतीचं काय झालं. ओके, तलाठी भरती 2023ला आय थिंक, बरोबर, यस, TCSने ती तलाठी भरती घेतलेली होती. पहा बहुतांश सेंटर, म्हणजे मला पण आठवत आहे कारण मी त्या सेंटरची नावं वगैरे पाहिलेली होती. ओके, तर पहा त्या सेंटरवरती अगदी ॲक्शन झाली, परंतु त्याचं पुन्हा काय माहिती नाही आहे व ते सेंटर आज देखील ॲक्टिव्ह आहेत. ओके, म्हणजे TCSने तलाठी भरती जी 2023मध्ये घेतली होती ते आता अगदी प्रकरण भरपूर बाहेर आले, परंतु एखादा तरी आरोपीला शिक्षा वगैरे झाली असं तुमच्या ऐकण्यात आहे का? अगदी तेच मग राहुल गांधी यांनी तेच मुद्दा काढला व त्यांनी पण म्हटलेलं आहे पहा की जे सध्याला कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन उभा केलेलं आहे किंवा तरुणांनी जे आंदोलन उभा केलेलं आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत, म्हणजे ह्या विपक्षच्या मागण्या नसून त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत असंच त्यांनी म्हटलंय. व अगदी बरोबर आहे. पहा सध्याला ते विपक्ष नसून अगदी आपल्यासाठीच ते लढत आहेत असं आपण कन्सिडर करून पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन खासदारांमार्फत करण्यात आलेलं आहे, पण अद्याप पहा त्यांनी उपोषण त्यांनी मागे घेतलेलं नाही आहे. आज आय थिंक 26वा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, मोर्चा विरोधात मोर्चे, म्हणजे एकीकडे INC इंडियन नॅशनल काँग्रेस मोर्चा काढत आहे तर दुसरीकडे लगेच BJP पण मोर्चा काढत आहे. ओके, म्हणजे दोघांच्या विरोधात ते मोर्चे चालू आहेत, ते तुम्ही पाहतच असाल इंस्टाग्रामवरती.
त्याच्यानंतर नेक्स्ट पहा पुढे चला, ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणीस न्यायालयाचा होकार. पहा, पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर अगदीच सुप्रीम कोर्टाने लगेच सुनावणी करण्यास नकार दिला. पहा, त्याच्यानंतर काल सुनावणी त्यांनी घेतलं, परंतु म्हटले की काय गरज आहे, ओके, म्हणजे स्टे देण्याची वगैरे तुम्हाला काहीच गरजेचं नाही असं त्यांचे वक्तव्य आहेत. पण पहा, खरंच म्हणजे सुप्रीम कोर्टाकडून जी अपेक्षा वगैरे आहे ती थोडंसं भंग पावत आहेत. त्यामुळे नक्कीच सुप्रीम कोर्टाने याबद्दल पुढे यावं एवढंच एक म्हणणं आहे. आता अगदी म्हणजे बोलायचं जर म्हटलं तर भरपूर असंतोष आहे पहा विद्यार्थ्यांमध्ये, ह्या गोष्टीमधून तर लक्षात येत आहे. ओके, पण ठीक आहे, पाहूयात कुठे घेऊन जाईल. पण एवढं तर नक्की आहे, भारत देशाचा इतिहासच तसा राहिलेला आहे. व पहा, माझे शिक्षक मला म्हणायचे, म्हणजे ज्यावेळेस इंदिरा गांधी तुम्ही शिकता, ओके, इंदिरा गांधी यांनी, तुम्हाला माहिती असेल, इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये काय केलं होतं, तर पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, एखाद्या देशाचे 2 तुकडे त्यांनी केले होते. 1974 पर्यंत येता येता त्यांनी न्यूक्लिअर टेस्ट केली होती. ओके, त्याच्यानंतर पहा, अगदी आयर्न लेडी हे त्यांच्यावरती किताब आहे, म्हणजे अगदी त्यांना आपण आयर्न लेडी असं संबोधतो. ओके, म्हणजे प्रत्येक निर्णय त्यांनी घेतलेले होते. ओके, व निरंकुश सत्ता ज्या पद्धतीने असते ना असं त्यांनी भोगवलेलं होतं. म्हणजे अगदी पहा, पहिल्यांदा बँकांचं नॅशनलायझेशन त्यांनी केलं होतं, त्यानंतर प्रिव्ही प्रोसेस कॅन्सल केले होते, भरपूर गोष्टी केले होते. पण त्यापैकी 1971 आणि 1974 मध्ये ज्या गोष्टी झाल्या होत्या ना, अगदी त्यावरून तर की एकच गोष्ट लक्षात येते, पहा की यांच्यापेक्षा दुसरं मोठं कोणी नाही आहे. ओके, व या आर्टिकलमध्ये पण त्यांनी दिलेलं आहे पहा, म्हणजे बावचा काहीतरी नाव आहे त्यांचं, आता ते मला आठवत नाही आहे. म्हणजे तत्कालीन वेळेस मी पण तेवढा अभ्यास नाही आहे केला पहा इंदिरा गांधी यांच्या ह्याचा. तर पहा, एकच मिनिटात त्यांचं नाव सांगतो मी तुम्हाला. हां, तर पहा, इंदिरा इज इंडिया असे त्यांच्या काळात पक्षाध्यक्ष म्हणायचे. व देवकांत बरुआ, ओके, व देवकांत बरुआ हे त्यांचं नाव आहे. त्यांनी डायरेक्टली इंडिया इज इंदिरा अशा पद्धतीने वक्तव्य ते करायचे. पण त्यावेळेस मीडिया विकला गेला नव्हता, तर मीडिया डायरेक्टली बोलायचा, म्हणजे अगदी बरुआ यांना मीडिया वगैरे खडसवायचा की तू कसा असं म्हणू शकतोस वगैरे म्हणून. मग पहा, इंदिरा गांधी, मग इंडिया इज इंदिरा म्हटल्यानंतर ते बरोबर आहे ना. 1971ला पाकिस्तानचे 2 तुकडे, त्याच्यानंतर 74ला त्यांनी न्यूक्लिअर टेस्ट, म्हणजे सगळ्या देशांनी आपल्यावरती बहिष्कार टाकताना देखील त्यांनी तसे निर्णय घेतले. त्यानंतर 1971ला त्यांनी अमेरिकेला सुनावलं होतं, तर रशियाची मदत त्यांनी घेतली होती. म्हणजे हे सर्व घेतल्यानंतर पहा निर्णय, अगदी त्यांचा अहंकार किती वाढला असेल पहा. ओके, व त्यांचा अहंकार एवढा वाढला की नेक्स्ट निवडणुकीमध्ये अगदी ते स्वतःहूनच पहा बरखास्त झाले, म्हणजे स्वतःच्या मतदारसंघामधून त्या निवडून येऊ शकल्या नाहीत. ओके, म्हणजे पहा, आपल्या भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे, दुसरा कोणी नाही, आपला अहंकारच आपल्याला मारतो. ओके, मग खरंच हिंदू धर्मामधील भगवद्गीतेवर जर तुमचा विश्वास असेल ना, तर नक्की हे तुम्ही मांडू शकता. ओके, जाऊ द्यात, मी म्हणजे थोडंसं जास्तच पॉलिटिकल बोलत आहे आज, परंतु अगदी ते तुम्हाला कन्सिडर पण करणं गरजेचं आहे. ओके, आता हे पहा पब्लिक प्लॅटफॉर्मवर आहे, त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही तुम्हाला. परंतु ज्यावेळेस तुम्ही जर खरंच माझ्यासोबत असं म्हणजे लाईव्ह न्यूजमध्ये वगैरे लाईव्ह क्लासमध्ये वगैरे जर असताना, तर ते मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन नक्की करू शकलं असतं. पण आय होप माझ्या भावना तुमच्यापर्यंत नक्की पोहोचलेल्या आहेत. डन. त्याच्यानंतर पुढे पहा, वगळलेल्या खेळांचा राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला फटका बसणार आहे. तर ग्लासगो येथे 23 जुलैपासून होणाऱ्या स्पर्धेतून भारताला सर्वाधिक पदे मिळवून देणारे खेळ म्हणजे तब्बल 9 खेळ वगळण्यात आलेला आहे. ओके, आजपासून पहा ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धा चालू होत आहेत. व ग्लासगो कुठं आहे, तर स्कॉटलंडमध्ये आहे. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग यामध्ये पहा तब्बल 9 खेळ वगळण्यात आले. ते कोणते पहा, तर बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, स्क्वॉश, टेबल टेनिस आणि कुस्ती हे खेळ वगळण्यात आलेले आहेत यामधून, राष्ट्रकुल स्पर्धेमधून. मग राष्ट्रकुलमधून जर हे सर्व खेळ वगळलेले असतील तर आपल्याकडे उरतात कोणते खेळ, तर पहा आता फक्त बॉक्सिंग आहे, त्यानंतर जुडो आहे, वेट लिफ्टिंग आहे. या उर्वरित खेळांपैकी पहा आपण ॲथलेटिक्समध्ये नीरज चोप्रा म्हणजे भारत देशाचा गोल्डन बॉय यांच्यावरती आपण डिपेंडेंट आहोत. मग पाहूयात कशा पद्धतीने ते कामगिरी करतील. नक्कीच आपल्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. त्याच्यानंतर पहा, हे जे राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहेत ना, या राष्ट्रकुल स्पर्धेबद्दल प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो, MPSC गट कला वगैरे. ओके, तर प्लीज जेव्हा आता याबद्दलची न्यूज येईल ना, त्यावेळेस मी तर ती घेईनच, परंतु तुम्हाला पण ती लक्षात ठेवायचं आहे. परत बोलतोय मी, तलाठी भरतीचा फॉर्म सर्वांनी भरा म्हणजे गटकचा. कारण पहा, प्लॅन बी तुमच्याकडे असावं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता ना, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं किंवा थोडं तरी प्लॅन बी असणं गरजेचं होतं. आता मी एक टीचिंग फील्डमध्ये जाऊ शकलो, परंतु अगदी प्रत्येक विद्यार्थी जाऊ शकत नाही. या निमित्ताने प्लॅन बी साठी थोडंसं वर्क तुम्ही करू शकता. ओके, नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची छत कोसळली, किनवट तालुक्यातील रामजी नाईक तांडा येथील घटना. ह्याच कारणानिमित्त पहा सध्याचं प्रोटेस्ट गरजेचं आहे. ओके, म्हणजे एज्युकेशन सिस्टीम खूप खालावलेली आहे. ओके, याबद्दल विद्यार्थ्यांनी निबंध पण लिहिले आहेत व ते सर्व काही तुम्हाला माहितीच आहे. डन. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. नेक्स्ट आहे पहा द हिंदू.
आय थिंक खूप वेळ झालेला आहे, तरी पण आपण याला थोडंसं कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करूयात. पहा, नीट प्रॉमिस हॅज फेल्ड, इट्स टाइम टू ट्रस्ट स्टेट्स. पहा, हे याच्यापूर्वी पण आर्टिकल आलेलंच होतं. पहा, अशा पद्धतीने M.K. स्टॅलिन मुख्यमंत्री असताना, पण तरी पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय की नीट परीक्षा राज्य सरकारला बर्डन आहे किंवा राज्याला ती थोडंसं मारक ठरते. ओके, मग यासाठी पहा, नीट विरोधात M.K. स्टॅलिन यांच्या गव्हर्नमेंटने एक बिल पण आणलं होतं, परंतु राज्यपालांनी त्यांना परमिशन दिली नाही. आता केंद्र सरकारचं म्हणणं काय आहे की एक देश एक परीक्षा असते, बरोबर आहे. परंतु मला सांगा आता तुम्ही, हा आपला प्यारा महाराष्ट्र आहे व महाराष्ट्रामध्ये HSCचे विद्यार्थी म्हणजे 12वीचे विद्यार्थी कोणतं सब्जेक्ट घेऊन पास करतात, तर कोणतं सब्जेक्ट नाही तर कोणते पुस्तकं किंवा कोणते बोर्ड वापरतात ते, तर महाराष्ट्र बोर्ड टेक्स्टबुक घेऊन ते काय करतात, 12वी पास करतात, बरोबर आहे. व महाराष्ट्रामध्ये आज आहेत पहा 100 व्हॅकन्सी आहेत फक्त मेडिकलसाठी, असं कन्सिडर करा. एवढंच नाहीत परंतु कन्सिडर करा तुम्ही. मग पहा, आता 12वीचा जो विद्यार्थी आहे तो महाराष्ट्र टेक्स्ट बोर्ड म्हणजे रुरल महाराष्ट्रातील, इथं एक करेक्शन आहे, रुरल महाराष्ट्रातील जो विद्यार्थी आहे तो फक्त 12वीला कोणतं सायन्स घेतो, जनरल सायन्स जरी घेतला किंवा बायो ग्रुप घेतला तरी तो फक्त महाराष्ट्र स्टेट बोर्डाचीच तो पुस्तकं वापरून वगैरे तो 12वी पास होतो, बरोबर आहे. मग पहा, तो 12वी पास झाला, ठीक आहे, त्याला चांगले गुण वगैरे मिळाले. मग पहा, त्याला द्यावी लागते नीट. मग नीट दिल्यानंतर तो पास होईल का बरं या बेसिसवरून, तर बिलकुल पास होणार नाही. बरं, पास जरी झाला, पहा त्याला 500 गुण पडले तरी पण पहा त्याचा फायदा होणार नाही. का फायदा होणार नाही ते लक्षात घ्या तुम्ही आता. तर हा जो 12वीचा विद्यार्थी आहे तो ग्रामीण भागातील आहे व त्यांनी स्टेट बोर्डाची पुस्तके वाचलेली आहेत. मग स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम क्रॅक करू शकणार आहात का? बिलकुल नाही. जसं की महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तके वाचून तुम्ही UPSC पास करू शकता का बरं? बिलकुल नाही, स्पष्ट नकार आहे. ओके, NCERT वाचला तर तुमचं कल्याण आहे, अन्यथा स्पष्ट नकार, बरोबर आहे. अगदी तसंच आहे. पहा, स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून तुम्ही डायरेक्टली नॅशनल लेवलची एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकत नाही, हे आपल्याकडे निगेटिव्ह न्यूज आहे. त्याच्यानंतर पहा, ज्यावेळेस ह्या 100 व्हॅकन्सी येतात आपल्या नीट मेडिकल कॉलेजसाठी, ओके, मग त्यामध्ये होतं काय पहा, आता अगदी नीट एक्झाममधून जे विद्यार्थी क्रॅक झालेले आहेत, नीट एक्झाम ज्यांनी विद्यार्थ्यांनी पास केले आहे ना, त्या अगदी पहा नॅशनल लेवलवरती असतं, बरोबर आहे. नॅशनल लेवलवरती म्हटल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील जो विद्यार्थी 500 गुण घेतलेला आहे व दुसऱ्या राज्यातील कोटा त्यानंतर दिल्ली येथील जे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी जर 700+ गुण घेतलेले असतील व त्यांनी सगळ्यांनी जर ह्या महाराष्ट्राला प्रेफरन्स दिला पहिल्यांदा, तर काय महाराष्ट्रातील हा विद्यार्थी 500 गुण घेऊन त्याला खरंच महाराष्ट्रातील सीट भेटते? बिलकुल नाही. पहा, मग या कारणानिमित्त पहा, पूर्वी म्हणजे काय म्हणू शकता, तमिळनाडू सरकारने एक समिती बसवली होती, न्यायमूर्ती रंजन समिती. ओके, मग त्या रंजन समितीने सांगितलेलं आहे की बाबा याच्यापूर्वी तमिळनाडूचे 80% विद्यार्थी मेडिकलला लागायचे, पण आता फक्त 2%च विद्यार्थी काय करत आहेत पहा, या नीट एक्झाममध्ये पास होऊ शकत आहेत किंवा त्यांना मेडिकलची सीट भेटत आहे. मग ती फक्त हे तमिळनाडूबद्दल नाही आहे, तर महाराष्ट्राची पण तीच कंडिशन आहे. फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अशा पद्धतीची कोणती स्टडी केलेली नाही आहे. ओके, याच्यापूर्वी काय व्हायचं पहा, 2013च्या पूर्वी म्हणजे 2012मध्ये पहा ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट आलेली होती. ओके, मला आठवत आहे 2015 पासून त्यांनी नीट आणलेली आहे, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, ही 2015ची आहे. 2012 म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये किंवा त्याच्यापूर्वी तर फक्त MSCET-वरच आपले मेडिकलचे ॲडमिशन व्हायचे व ते खरंच बेस्ट होतं, कारण डायरेक्टली तुम्हाला तिथं ॲडमिशन भेटायचं व तुमच्या जवळच्या कॉलेजमध्ये ते ॲडमिशन भेटायचं. ही नॅशनल टेस्ट आली, परंतु त्या नॅशनल टेस्टमुळे झालं काय पहा, तर जे ग्रामीण भागातून विद्यार्थी आहेत ना, त्यांना हे परवडू शकत नाही आहे. ओके, व जरी ते द्यायचं म्हटलं अटेम्प्ट, तर पहा त्यांना अटेम्प्ट द्यावे लागतात नीटसाठी, पण त्यांना अटेम्प्ट तिथं द्यावे लागत आहेत. ही एक शोकांतिका आहे. ओके, कारण तुम्ही 12वी ही महाराष्ट्र बोर्डामधून काढली व नॅशनल लेवलची एक्झाम म्हटल्यानंतर पहा तिथं कोचिंग इंडस्ट्री आल्या, मग ती पहा कोचिंग इंडस्ट्री पण इथं काय झालं आहे, उदयास आलेली आहे. तर हे सर्व कारणं आहेत. म्हणजे अगदी पहा, UPSCने आपल्याला पहा किती मोठा पर्स्पेक्टिव्ह दिलेला आहे. म्हणजे प्लीज, म्हणजे फक्त तुम्ही एका न्यूजला डायरेक्टली तर न्यूजच्या प्रमाणात पाहू नका, हां फक्त ही बातमी आहे ना असं कसं, तर नाही, त्याचा इम्पॅक्ट तुम्ही पाहत चला. ओके, तर तमिळनाडूने ही स्टडी केली त्यामुळे आपल्या लक्षात आलं. महाराष्ट्राची पण हीच कंडिशन आहे. आता नक्की या केस स्टडीला तुम्ही पण कुठेतरी नक्कीच यूज करू शकता. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.